एवढे सिंपल पटकन आणि मस्त होणारे खव्याचे मोदक ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवावी की नाही या संभ्रमात मी ॲक्च्युली होते. पण नंतर मग ठरवलं फक्त की 3 इन्ग्रेडियंट्स लागणारी ही मोदकाची रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करावी. समप्रमाणात मी खोबरं घेतलं आहे, खवा घेतलेला आहे आणि गूळ हे तिन्ही एक एक वाटी असं प्रमाणात घेतलेलं. थोड्याशा तुपामध्ये छान मी हे भाजून घेणार आहे, फार पण भाजायचं नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी गूळ पावडर घातली आहे, जर खिसलेला वगैरे गूळ असेल तरी पण चालतो. आणि मग साधारण अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत मी ते छान शिजू दिलेलं आहे. माझी आई ज्या वेळेला हे लहानपणी खव्याचे मोदक बनवायचे ना, मला प्रचंड आवडायचे आणि असं वाटायचं की न जाणो ही खूप भयानक आणि अशी खूप आगळी वेगळी रेसिपी आहे. पण नंतर ज्या वेळेला आईला करताना ही रेसिपी बघितलं ना, त्यावेळेला असं लक्षात आलं की खूप सोपी आणि छान रेसिपी आहे. बाय द वे, नवऱ्यानं ऑर्डर दिली फोनवरनं की सारणामध्ये छानपैकी ड्रायफ्रूट्स घाला. अर्थातच आय हॅव टू फॉलो दिस. चला, सारण झालेलं आहे. आता थोडंसं थंड करायला मी ठेवलेलं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी लक्षात आलेली असेल. इन बिटवीन मी आर्याबरोबर छानपैकी डान्स पण करून घेतला. कणिक ऑलरेडी मळलेली होती, त्याच्या अशा पाऱ्या बनवल्या आणि त्याच्यामध्ये ते सारण भरून मी बनवत आहे मोदक. लग्नाआधी ना मंडळी, मला खरोखर असे मोदक, करंजा वगैरे अशी प्रकरणं अजिबात येत नव्हती. पण इतक्या इझिली आणि फटाफट पाऱ्या करायला मी शिकले माझ्या सासूबाईंकडनं. चला, आता ह्याच्याप्रमाणेच मी अजून खूप सारे मोदक बनवून घेते, कारण की मला सगळ्यांसाठी ते बनवायचे आहेत. मस्तपैकी आता हे मोदक वाफवून घेऊयात आणि मग बघूया नक्की कसे झालेत. मला हवी तशी रिॲक्शन न दिल्यामुळे आदित्यबरोबर मी 4-5 रिट्टे घेतले. बाय द वे, व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी नक्की करून बघा आणि त्याचबरोबर मला फॉलो पण करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय बाय.